नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू MHJ इलेक्ट्रॉनिक्स सर. कुठला टीव्ही बघताय? समोरचा. काय काय नाही नाही करेक्ट सर. करेक्ट पण समोरचा कुठला टीव्ही बघताय सर? अहो तो 55 इंच ज्याच्यामध्ये धर्मवीर आणि झिम्मा एकत्र दिसत आहेत तो. सर नाही सर गल्लत होतीये. दोन वेगळे टीव्ही आहेत 32 इंचाचे. एकीकडे धर्मवीर चाललाय, एकीकडे जिम्मा चाललाय. तुम्ही एकत्र बघताय सर. मॅनेजर 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 येस सर काय झालं? द मॅनेजर आय वॉन्ट टू टॉक टू विथ हिम. द मॅनेजर. Hi sir, hi. Myself Prithvik Pratap. I am the manager of this MHJ Electronics Borivali branch and I will be assisting you on the behalf of branch. Tell me sir, how can I help you sir? Let me assist you. Tell me. घुसला वाटतं. काय झालं सर? नाही हे रिमोट मध्ये सेल घुसलाय तो निघत नाही. सर दुसरा रिमोट घ्या. दुसरा घ्या. Yes sir, tell me how can I help you sir? नाही मराठीतच बोलायचं. आता मी इंग्रजी बोलायच्या मूड मध्येच नाही अजिबात. तुम्ही म्हणावं लागलं. मी कसं ओळखणार सर? अरे वसऱ्या, काल तुझ्या दुकानातून मी सामान घेऊन गेलो तरी तुम्हाला ओळखत नाही. सर काल माझ्या दुकानातून 40 कस्टमर 100 वस्तू घेऊन गेलेत सर. वसड्या, एकच माणूस 3 वस्तू घेऊन गेला तरी तू ओळखत नाहीस मला. सर खरं तर ही चांगली गोष्ट आहे की एकच माणूस 3 गोष्टी घेऊन गेला, पण चिडण्यासारखं काय आहे सर? चिडण्यासारखं काय? हो सर. मला सांग, हा. तुझ्या फ्रीज मध्ये ठेवलेलं दूध कधी त्याला बुडबुड येतात? नाही सर, पण आज तुमच्यासोबत स्किट ऐकून मला आले होते. कान फार फोडून फालतू गोष्ट करू नको वसऱ्या. नाही सर. वसऱ्या, मी काल तुझ्या दुकानातून 3 गोष्टी घेऊन गेलो. येस सर. एक फ्रीज, हा. दुसरं गिझर, हा. तिसरं मोहन. सर मोहन कोण सर? अरे ते जेवण गरम होतं त्याच्यात ते. ओवन येस सर ओवन. पण ते वसरे ते तिने पण काय कामच करत नाही. कामच करत नाही म्हणजे? अरे फ्रीज, मला सांग, फ्रीजचं काय काम आहे वसऱ्या? म्हणजे थंड करायचं ना. हो सर. पण त्या फ्रीज मध्ये दूध माझं उकलून आले, उतू गेले, अंडी उकडलेत वसऱ्या, भाजी शिजल्या वसऱ्या त्याच्यामध्ये. अरे असा फ्रीज असतो काय वसऱ्या? हे सगळं फ्रीज फ्रीज मध्ये झाले. काय कंपन्या एक एक शोध लावतात. अरे कसा शोध, कुठला शोध वसऱ्या? असा असतो का फ्रीज तुझा? नाही सर, पण चांगलं आहे ना. म्हणजे सर केवढं, म्हणजे जगात सगळे फ्रीज गोष्टी थंड करतात, तुमच्या एकट्याकडे असा फ्रीज आहे जो गोष्टी गरम करतो. अभिनंदन सर. कान फार फोडून अभिनंदन नाही वसऱ्या, माझं अभिनंदन करू नको, माझं नीट ऐक वसऱ्या. येस सर. काल त्या फ्रीज मध्ये मिनी आईस्क्रीम ठेवलं होतं. अरे वा सर, वेगळी गोष्ट ठेवली तुम्ही फ्रीज मध्ये सर. छान. वसऱ्या, मला तो आज आईस्क्रीम खायचं हा. होतं. मी माझं म्हणजे लहानपणापासून माझी इच्छा होती, म्हणजे असं फ्रीज उघडायचं, त्यातलं आईस्क्रीम काढायचं आणि असं खायचं. मी फ्रीज उघडला, आईस्क्रीम घ्यायला गेलो, हात भाजला वसऱ्या. फ्रीज मध्ये वसऱ्या आईस्क्रीम गरम झालं, सांची मधून त्याला बाहेर काढावं लागलं वसऱ्या. आईस्क्रीम? अरे माझी इच्छा होती की आईस्क्रीम असं चाटायचं वसऱ्या, मला फुकून ते आईस्क्रीम खायला लागलं. अरे चाय पितात ना फुकून आईस्क्रीम कसं वसऱ्या? सर तुम्ही चिडू नका सर. चिडू नको म्हणजे कसं? नाही. किती दिवस झाले मला आईस्क्रीम खाय. सर हो मला कळतंय सर. म्हणजे माझ्या लक्षात येतंय की तुम्हाला ते करता नाही आलं सर. नाही आलं ना. पण सर एवढे कष्ट का केलेत ना तुम्ही? म्हणजे सर तुम्ही ऑनलाईन मागवायचं ना आईस्क्रीम, 10 मिनिटात येतं हल्ली. अरे काय येरा झाला का तू वसऱ्या? मी फ्रीज कशाला घेतलंय? आईस्क्रीम थंड करायला ना. दुसऱ्याच्या फ्रीज मधला आईस्क्रीम नाही पाहिजे, माझ्या फ्रीज मधला आईस्क्रीम पाहिजे ना मला खायला. काका सांग बाबा, मी काय बोलतो, आता एवढ्या थंडीत आईस्क्रीम खायचा कशाला? हा. काय होतं, घसा धरतो, हा. ताप भरतो, सर्दी होते, मग 2-3 दिवसात तुम्ही डायरेक्ट जमा ना. तू कोण डॉक्टर आहेस वसऱ्या? नाही मग तू कशालाच इकडे? टीव्ही घ्यायला. मग घे ना वसड्या, तू इकडे कशाला? आमचं काय चालू? तू बस तिकडे बस तू वसड्या. सर तुम्ही चिडू नका ना सर, प्लीज. चिडू नाही. काम डाऊन सर, कस्टमर आहेत सर, प्लीज काम डाऊन. फ्रीज झालं. फ्रीज झालं. आता तो गिझर गिझर हा काल घेऊन गेला है ना, सर. काल गिझर घेऊन जाय. गिझरचं काय काम असतं रे? त्याच्यातून गरम पाणी यायला येस पाहिजे सर. येस सर. येस आहे का ना? येस सर. मी बोललो आता थंडी पडले,
गरम गरम पाणी अंगावर घेऊया येस सर अशी अंगावर घ्यायला बरोबर सर गिजर ऑन केला येस सर नल उघडला येस सर त्या बादलीमध्ये वसड्या बर्फ पडला टुंबुक 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 असा बर्फ पडला त्या बादलीमध्ये वसड्या गिजर मधून बर्फ पडतो वसड्या नाही गिजरचं काय काम आहे गिझरचं पाणी गरम करणं सर मग वसड्या हे काय फालतूगिरी आहे काय सर मला ना कळतच नाही या कंपन्यांचं काय काय एक एक शोध लावतील असा गिझर होणे नाही बापरे. अरे पण वसड्या जनरली गरम पाणी यायला पाहिजे ना मग बर्फ कसा आला मनाचं गरम पाणी नसे आंघोळ घ्यायची होती मी अशी थंडी वाजली ना वसाड्या सर थंडीमध्ये मी थंड पाणी घेतलं गिजार कशाला नाही नाही सर पण तुम्हाला कळतंय का काय काय वेगळ्या गोष्टी घडतायत तुमचं मिरेकल मिरेकल भर भरून मिरेकल कसला वसाड्या फॉल्टी आहे तो काका काका मी काय बोलतो गरम पाण्याने आंघोळ करायची कशाला हा? थंड पाण्याने करायची ना हा. म्हणजे बॉडी मध्ये अशी एकदम जोरात पावर येते हा तू कशाला आलायस वसाड्या टीव्ही घ्यायला मग तू घे ना वसाड्या जा ना इथून तू कशाला थांबलाय टीव्ही घेऊन जाताल ऐका मला काय झालंय आता टीव्ही मध्ये काय मजा नाही नाही मजा नाही मिक्सर घ्यायचा विचार करतो सर घ्या ना मिक्सर घ्या सर मिक्सर मग घे ना तू मिक्सर वसाड्या तू इथं का ठरवतोय घरून येतानाच ठरवत जा इथं का ठरवतोय सर चिडू नका सर कस्टमर आहेत ते सर प्लीज तुम्ही मिक्सर बघा आणि मला सांगा कुठला आवडतोय आपण तो निवडून तुम्हाला लगेच बिल करून तुम्ही घेऊन जा मिक्सर सर माझे माझे येस सर येस सर दोन गोष्टी झाल्या येस सर आता तिसरा तो मोहन सर मोहन कोण सर अरे तो गरम करतो तो वसाड्या सगळ्या वस्तू ओव्हन ओव्हन सर मोठा असतो तो ओव्हन सर हा, ओव्हन येस हा, सर तोच तो वसाड्या हा, yes. ओव्हन. हा, हा. अरे त्याच्यामध्ये कुठली वस्तू गरम पण होत नाही थंड पण होत नाही कशाला तुम्ही घेतलाय एक काम करा ह्या सगळ्या गोष्टी मला बदलून द्या सर नाही नाही मला बदलून सर पाहिजे नाही सर माझ्या नोकरीवर येईल सर नाही बदलता येणार ह्या सगळ्या गोष्टी सर एक मला काय वाटतं आता आलेल्या आहेत गोष्टी अशा ज्याच्यातनं वेगळीच कामं होत आहेत तर मग तुम्ही पण एक कल्पना करा ना सर काय? एक आयडिया अशी करा तर तुम्ही हे फ्रीज बाथरूम मध्ये ठेवा आणि गिझर किचन मध्ये ठेवा जागा बदला म्हणजे बाथरूम मध्ये मी फ्रीज ठेवू येस सर आणि किचन मध्ये गिझर येस वसाऱ्या फ्रीज एवढाच माझा बाथरूम आहे आंघोळी करायची झाली तर मी कशी करू फ्रीज वरती उभं राहून आंघोळी करू वसाऱ्या? जागा नको तिकडे येस समजा घरामध्ये पाहुणे आले बाला वॉशरूम कुठे आहे तर त्याला फ्रीज उघडून जात मुतायला हवं. नाही सर सॉरी सर सॉरी ही काय फालतूगिरी आहे आणि तो गिझर म्हणतोस तो किचन मध्ये हां सर आता तो किचन मध्ये ठेवला समजा मी बाजारातून भाज्या आणल्या हां भोपळा आणलाय तो ठेवू कोचात मी गिझर मध्ये ठेवला साड्या भोपळा जाऊ दे तो लय मोठा तो दुधू भोपळा मी आणलाय तो ठेवू कुठं? तो कुठं ठेवू बरं मला शेवगाच्या शेंगा ठेवायच्यात त्या कुठं ठेवू त्याच्या गिझरमध्ये? कशा बसा 2 मिरच्या मी वरून टाकीन अशा पण वसाऱ्या मी 1 किलो मिरच्या आणल्या त्या टाकू का किचन मध्ये राहतील नाही राहणार सर नाही राहणार सर तुम्ही काय नाही म्हण वसारे तू हे सगळं बदलून दे. सर मला बदलून नको. नाही देऊ मला नाही शकत पाहिजे सगळं बदलून सर दे. नाही देऊ शकत बदलून सर नॉन रिटर्नेबल पॉलिसी होती की नाही आपली तुम्ही 2% डिस्काउंटच्या बदल्यात एक सही दिली होती की नाही त्याच्यावर काय लिहिलं होतं नॉन रिटर्नेबल कुठलीही गोष्ट आम्ही तुमच्याकडनं एकदा विकली की परत घेणार नाही अरे पण मी त्याचं काय करू वसाऱ्या त्याचा काय उपयोगच नाही सर, पण ना आम्हाला नका ना सांगू एकदा बॉक्स मधनं गोष्ट बाहेर काढली की आम्ही परत घेत नाही तुम्ही कालच चेक करायला पाहिजे होतं सर सगळं अरे पण गिझरचं काम करायला पाहिजे ना सर वसाऱ्या सर सर तुम्ही चिडू नका सर तुम्ही शांत व्हा ऐका मला कळतंय कंपनीकडनं थोडीशी चूक झालेली आहे मी तुम्हाला कॉम्पन्सेट करतो मोबदला देतो मी हा. तुम्हाला एक काम करा या सगळ्या वस्तू ठेवा त्या बदल्यात आमच्याकडून तुम्हाला एक वॉशिंग मशीन फ्री 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 म्हणून वॉशिंग मशीन फ्री येस सर पण त्याच्यात कपडे नाही धुवायचे सर सर त्याचा पंखा फास्ट फिरतो दरवाजा उघडायचा आणि वरती सिलिंगला लावायची वॉशिंग मशीन मस्त हवा आहे ते सर जाम भारी आयडिया कडा काय आता माझ्याकडे पण एक वस्तू आहे कुठली सर बूट तुम्हाला माहिती बूट हो सर बूट ते रस्त्याने असे चालतात येस 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 माझ्याकडे आता वेगळे बूट आहेत कुठले सर जे हातात घालून तुमच्या गालावर चालवायचे सर नाही सर थांबा सर. नाही 2 मिनिटं सर आपण सभ्य पद्धतीने स्किट